आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। ही माहिती मिळते ती आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं। प्रत्यक्षात काही या 2-3 दिवसांमध्ये आतापर्यंत काही संवाद झालाय का प्रशासन किंवा सरकारी पातळीवर? नाही झालं, कोणाशी संपर्क नाही झाला। परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आपण निर्णय चर्चा करणार आहोत। त्याची काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता, त्यावर काही दिल्लीत होते, काही पक्षाच्या नेत्यांचे बैठका होत्या, त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे। तर तुमचं काय मत? आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे, बैठका घेऊ, निर्णय काढू, दाट मोठी लाडीगुडी लावत असते मराठ्याला, गोड बोलून टाटा काढायचं काम करत असते ना एखाद्या असा अंदाज दिसतोय। मग एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीने मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरण उपोषण सुरू आहे। तातडीने मार्ग काढतो म्हणायचं, 5-5 दिवस होऊ द्यायचे, म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं, शक्यता अशी वाटते, अंदाज आहे। त्यांना जर मराठ्याची माया असती 4-4 दिवस उगूच दिले नसते त्या। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।